आज आरस होती आणि परड्या भरायचा कार्यक्रम होता. वेलकम सगळ्यांचं ब्लॉग 2मध्ये. पोळ्या बनायला टाईम होता म्हणून जिलेबी वडापाव खाऊन घेतला. कॉम्बिनेशन बघितलं आहे, दही आणि वडापाव. भावाचा हा फॅन होता, खूप गरमी होत होती, मग जुगाड लावून फॅन घेतला त्याचा ढापून, आणि त्याची बॅटरी बंद पडलेली होती. आणि मग कपडे घेतले धुवून. असं एखाद्या प्रोडक्टचं मार्केटिंग करताना कसं बिफोर आणि आफ्टर दाखवतात, तसं ही टाईल धुवून घेतली मी. धुताना ही काहीशी अशी दिसत होती, धुतल्यानंतर ही काहीशी अशी दिसते चकचकती. आणि असंच मी बिफोर आणि आफ्टर घेतलं क्लिक करून. आणि त्याच्यानंतरनं मी पाणी भरलं, मला कपडे धुवायचे होते. मग नाचू कपडे धुतले आणि मग नंतरनं मांजराला पण घेतलं धुवून. त्याच्यानंतर पीठ मळलं, मग पुरण वाटून घेतलं. त्याच्यानंतरनं हे 2-2 इतके मोठे हुंडे नीटनेटके बेलून घेतले. 2-2 पोरींनी पोळ्या लाटल्या आणि 2-2 पोरींनी ते बिघडवला. त्याच्यानंतरनं ही छानशी अशी रांगोळी काढली, देवाचं दर्शन घेतलं. त्याच्या गुरूंसमवेत 5 वाजतांनी मम्मीला ओवाळलं. त्याच्यानंतर अंघोळ घातली आणि मग त्याच्यानंतरनं परड्या भरायचा कार्यक्रम सुरू झाला. मी परड्यांना पीठ दिलं. त्याच्यानंतर हळदी कुंकू व्हायला तोवर मम्मी आली तयार होईल. आणि नंतर मग मम्मीने पूजा वगैरे केली, परड्या भरून घेतल्या. आणि मग त्याच्यानंतर चहा केला, तर चहा नको म्हणले म्हणून मग सरबत बनवला. आणि नंतर मम्मीने सगळे देवींची म्हणजेच परड्यांची वटी भरून घेतली. आणि मग त्याच्यानंतरनं आरास केली. आरास केल्यामध्ये आरास ह्याच्यासाठी केली होती की जे आपण देव बोलवले, जे देव आले ते व्यवस्थित आले की असंच काहीचं झालं आहे, म्हणजे ते लॉजिक मी तुम्हाला इथं नाही सांगू शकत. आणि मग त्याच्यामध्ये ह्या आरासमध्ये जे मेन लिंबू होतं, जे मेन आरास होती ती आम्हाला सांगितली होती, नंतर तीच उचलली. त्याच्यानंतर जेवण दिलं सगळ्यांना पुरणपोळीचं. मग नंतर आरती झाली आणि असा काहीचा दिवस मी एन्जॉय केला. खूप बिझी शेड्यूल होतं. आता ब्लॉग 3साठी तुम्ही मला फॉलो करा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय गाईज. असेच मजेदार ब्लॉगसाठी तुम्ही मला फॉलो करा. थँक्यू.